राज्य शासनाचा मोठा निर्णय, विवाहित मुलीलाही आता अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार। मुंबई राज्य शासकीय कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला दिली जाणारी अनुकंपा नियुक्ती आता विवाहित मुलीलाही मिळू शकणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित केला असून यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि कायदेशीर पेच ठरलेला प्रश्न मार्गी लागला आहे। काय आहे नवा निर्णय? यापूर्वीच्या नियमांनुसार केवळ अविवाहित मुलगी किंवा अविवाहित बहीणच अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र मानली जात होती। मात्र मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणांत दिलेल्या निकालांचा संदर्भ घेऊन शासनाने आपल्या धोरणात सुधारणा केली आहे। आता जर दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबात विवाहित मुलगी हे एकमेव अपत्य असेल किंवा पूर्ण कुटुंब तिच्यावरच अवलंबून असेल तर ती अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरेल। विवाहित मुलीला नियुक्ती मिळवण्यासाठी तिच्या पतीकडून आणि स्वतःकडून एक प्रतिज्ञापत्र अंडरटेकिंग द्यावे लागेल। अटी आणि शर्ती। शासनाने या सवलतीसोबत काही महत्त्वाच्या अटीही घातल्या आहेत। 1. कुटुंबाचा सांभाळ करणे बंधनकारक। अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळणाऱ्या विवाहित मुलीला तिच्या दिवंगत वडिलांच्या आईच्या कुटुंबाचा पूर्ण सांभाळ करावा लागेल। 2. नोकरी धोक्यात येऊ शकते। जर संबंधित उमेदवार कुटुंबाचा सांभाळ करत नसल्याचे आढळल्यास तिची शासनसेवा तातडीने समाप्त करण्यात येईल। 3. मुदतीत हमीपत्र। जर एखाद्या अविवाहित मुलीला नोकरी मिळाल्यानंतर तिचे लग्न झाले तर लग्नाच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत तिच्या पतीकडूनही कुटुंबाच्या सांभाळाबाबतचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे। न्यायालयीन लढ्याला यश। श्रीमती अपर्णा झांबरे विरुद्ध सहाय्यक अधीक्षक अभियंता व इतर प्रकरणांमध्ये न्यायालयाने विवाहित मुलींच्या हक्कावर शिक्कामोर्तब केले होते। या निर्णयामुळे आता राज्यातील हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला असून मुलगा आणि मुलगी असा भेद संपवण्याच्या दिशेने हे एक स्वागतार्ह पाऊल मानले जात आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।